मॅच दरम्यान सन्मान्य प्रशांत घाडी यांचं आगमन होते. घाडी साहेब तुम्हाला विनंती करतोय कृपया मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचंय. मुकाबला शुरू होता हुआ टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला. हॅलो. आउट. खेळाडू ठरलोय रनआउट. माघारी पडतोय परत पहिल्या चेंडूत. निलेश गवंडे बॅक टू द पवेलियन. विनंती करतोय मी भूषण केरकर प्रशांत घाड़ी यांचं स्वागत करून घ्यायचंय. मैदान के ऊपर मुकाबला चलता हुआ ए स्पोर्ट आरवली वर्सेस जीएस स्पोर्ट दाबोली के बीच में पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला. पहली ओवर में बिल्कुल रनआउट के तहत एक विकेट निकला डगआउट में, जो कि अगर बात की जाए तो नीलेश बैक टू द पवेलियन. सन्मान्य शेखर धुरी यांच्या हस्ते स्वागत होते सन्मान्य प्रशांत घाडी यांचं. हेलो. तो इस बीच हमारे साथ फिर एक बार जुड़ जाएंगे सुहास नाइक सर. एक बेहतर आवाज नईचर गांव से बिलोंग करने वाला एक खूबसूरत आवाज आपके सामने मैं पेश कर रहा हूँ. हॅलो. दरम्यान सामना रंगतोय कोणाचे रे? ए स्पोर्ट विरुद्ध जीएस दाबोली. दरम्यान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन विनय जाधव तयार होते. तर सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला मात्र तयार दिसतोय तो म्हणजे फलंदाज शुभम आरोलकर. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू स्लिपच्या दिशेने जातोय. निर्धाव गणना गणली जाते. आमचे साथी स्कोरर जयेश तांडेल सुरेख असं गुणलेखनाचे काम करताना मैदानात दिसत आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतोय ए स्पोर्ट आरवली च्या वतीने सागर गवंडी. तर स्ट्रायकिंग एंडला त्याचा सामना करण्यासाठी तयार होते तो अनिकेत सागवेकर. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याची साथ देतोय शुभम आरोलकर. त्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना दिसतोय अनिकेत साठी. पहिला चेंडू घेऊन सागर. सुरेख पद्धतीचा चेंडू, तेवढा सुरेख असा फटका लेग साइडच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवतोय, चेंडूची परतफेक करतोय तोपर्यंत निश्चित रूपाने एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेच्या मदतीने संघाच्या धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरा चेंडू घेऊन सागर गवंडी 12 नंबरच्या जर्सी मध्ये पंचांच्या डाव्या बाजूने. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र शुभम. यावेळी सुरेख असा फटका, चेंडू जातोय जवळ जवळ सीमा रेषा लगत, चेंडूची परती होते तोपर्यंत निश्चित रूपाने 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावाच्या मदतीने संघाच्या धाव संख्येत मात्र भर होते. धाव संख्या होते 7 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होते. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला शुभम आरोलकर. सामना करेल सागर यांच्या चेंडूचा. पुढील चेंडू, यावेळी मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव गणना केली जाते. धावसंख्या स्थिरावते मात्र 7 या धावसंख्येवर. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन सागर. स्ट्रायकिंग एंडला मात्र शुभम आरोलकर. सुरेख पद्धतीचा चेंडू, रिव्हर्स स्वीप फटका, चेंडूची जोपर्यंत परती होते तोपर्यंत निश्चित रूपाने 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या होते 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. त्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सागर पंचांच्या डाव्या बाजूने. सुरेख पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा मात्र काही संपर्क होत नाही. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक विनय जाधव यांच्या हातात. धावसंख्या मात्र स्थिरावते 9 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात दाबोली संघाची. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सागर. सामना करेल शुभम आरोलकर. यावेळी पुढील चेंडू, सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. धावसंख्या मात्र 9 या आकड्यावर स्थिरावते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दाबोली संघाची एका गड्याच्या मोबदल्यात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन होते शुभम पेडणेकर पंचांच्या डाव्या. तर स्ट्रायकिंग एंडला सामना करतोय अनिकेत सागवेकर. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळतोय. चेंडू जातोय जवळ जवळ सीमारेषा पार करून 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत मात्र अचानक भर होते. धावसंख्या होते 15 धावा. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरा चेंडू घेऊन शुभम. तर स्ट्रायकिंग एंडला सामना करतो एका षटकारानेशी अनिकेत सागवेकर.
दुसरा चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय सर्व बॅटची कट घेऊन यष्टिरक्षक विनय जाधव यांच्या हातामध्ये. दुसरा हादरा बसतोय दाबोली क्रिकेट संघाला अनिकेत सागवेकर यांच्या स्वरूपात. डीजे म्हणायला लागेल शुभम यांची पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करतोय, गडी बाद करतोय आपल्या संघासाठी. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन शुभम. तर स्ट्रायकर मात्र नवीन फलंदाज सँडी कुंडेकर. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 15 या धावसंख्येवर. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शुभम पेडणेकर. आरवलीश्वर आरवली संघाच्या वतीने, ए स्पोर्ट आरवली संघाच्या वतीने. यावेळी मात्र सुरेख असा फटका लेग साईडच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेच्या मतीने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. धावसंख्या होते 16 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन शुभम पेडणेकर. पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्रायकर मात्र आक्रमक पद्धतीचा फलंदाज शुभम आरोलकर. तर नॉन स्ट्रायकिंग ला त्याची साथ देतोय सँडी कुंडेकर. पुढील चेंडू घेऊन शुभम. पुढील चेंडू घेऊन शुभम. स्ट्रायकर मात्र शुभम आरोलकर. यावेळी मात्र सुरेख असा फटका खेळून काढतोय. चेंडूची परती होते तोपर्यंत एक धाव निश्चितच पूर्ण होते. धावसंख्या मात्र वाढ होते. धावसंख्या होते 17 धावा. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन शुभम. स्ट्रायकर मात्र यावेळी सँडी कुंडेकर. यावेळी मात्र दिशा भटकतोय. पंच दंडित करतायत. एक धाव अतिरिक्त स्वरूपात गणली जाते. धावसंख्या होते 18 धावा. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शुभम. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने तोलावून काढतोय. निश्चितच एक धाव मिळेल. एका धावेच्या मतीने धावसंख्या होते 19 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन येतोय विनय जाधव. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. स्ट्रायकर मात्र सँडी कुंडेकर. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम आरोलकर. पहिला चेंडू 5व्या षटकातील 4थ्या षटकातील. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू निर्धाव गणला जातोय. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते विनय जाधव यांच्या कडून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन विनय. यावेळी लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय तोपर्यंत निश्चितच एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेच्या मतीने संघाचा धाव फलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या होते 20 धावा. षटकातील पुढील चेंडू घेऊन विनय. तिसरा चेंडू सामना करे शुभम आरोलकर. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा फटका
झेल होऊ शकतो, झेल खाली क्षेत्ररक्षक मोतेस येतोय, झेल टिपतोय, गडी बाद होतोय दाबोली संघाचा. तिसरा हादरा बसतोय शुभम यांच्या स्वरूपात दाबोली संघाला. नैमेश कणगुटकर स्ट्रायकिंग एंडला सामना करतोय. नैनेश कणगुटकर तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सँडी कुंडेकर. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन विनय जाधव सामना करे. नवीन फलंदाज नैनेश. चेंडू मात्र निर्धाव जातोय. आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विनय जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख अशी गोलंदाजी म्हणायला लागेल विनय जाधव यांची. वारंवार चेंडू चुकवण्यात मात्र यशस्वी ठरतोय. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावते. धावसंख्या होते 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन विनय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिरफळाची धावून तंबूत परततोय नैनेश. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूत परतावं लागतंय नैनेश यांना. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते विनय जाधव यांची. 4 गडी बाद होत आहेत. धावसंख्या मात्र स्थिरावते तब्बल 20 या धावसंख्येवर. वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक आहे. संघाच्या वतीने 5वं षटक घेऊन सिद्धार्थ कावळे. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते एएस स्पोर्ट आरवली संघाच्या वतीने. तब्बल 20 या धावसंख्येवर मात्र जखडून ठेवतोय समोरच्या दाबोली संघाला. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सिद्धार्थ कावळे. पुढे चेंडू पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. सँडी कुंडेकर मात्र काहीच समजू शकले नाही. चेंडू होते सरळ यष्टिरक्षक विनय जाधव यांच्या हातात. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सिद्धार्थ. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने तो लावून काढतोय. 1 धाव मिळते. एका धाव्यावर आता समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एका धावेच्या मदतीने मात्र धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 21 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर मात्र नवीन फलंदाज बोहलेकर. यावेळी मात्र सरळ बॅटने फटका खेळून काढतो. झेल होऊ शकतो. झेल खाली क्षेत्ररक्षक येतो. झेल मात्र काही टिपू शकत नाही, परंतु 1 धाव मात्र निश्चित रूपाने पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया या उर्वरित 2 चेंडूवर किती धावा जमवतोय दाबोली संघ आणि किती धावांचा मापक असं उद्दिष्ट ठेवतोय तो म्हणजे आरवली ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघासमोर.
अजूनही शेवटच्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक. धाव संख्या मात्र होते 23 धावा. शेवटचा चेंडू घेऊन सिद्धार्थ. स्ट्राईक आउट मात्र बोवलेकर, प्रसाद बोवलेकर. शेवटचा चेंडू घेऊन फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने तो लावून करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय. एक धाव निश्चित रूपाने पूर्ण करतायत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते 24 धावा आणि 25 धावांचं माफक असं उद्दिष्ट ठेवतोय, तो म्हणजे ए स्पोर्ट आरवली संघासमोर दाबोली क्रिकेट संघ. अनिकेत सागवेकर और इसी बीच चले सैंडी. पहली गेंद का उड़ा स्ट्रेट ग्राउंड, लाजवाब स्ट्रोक. पहली गेंद निकली बिल्कुल सीमा रेखा करीब, लेकिन थोड़ा सा इंजर्ड वहां पर पीटर फर्नांडिस. थोड़ा सा क्रैम्प आया शायद से.
थोड़ा सा क्राइम आ गया, जानते हैं बिल्कुल। आज के दिन की अगर बात की जाए, सुबह से मुकाबले खेल रहे हैं इस मैदान के ऊपर, दो मुकाबले बैक टू बैक खेले। और उसके बाद अगर बात की जाए तो शिरोडा के मैदान के ऊपर बैक टू बैक दो मुकाबले खेले, थोड़ा से थके हुए नजर आ रहे थे सुबह से। आसान नहीं होता दो जगह पर मुकाबले जब होते हैं दो टूर्नामेंट में, तो ये हालत होती है प्लेयर्स की। थोड़ा सा क्रैम्प की वजह से चोटिल नजर आए मैदान में। पहली गेंद के ऊपर एक लाजवाब स्ट्रोक जरूर खेला था, लेकिन अगर बात की जाए तो शॉट में थोड़ी सी ताकत कम नजर आई। शायद वही वजह हो सकती है, थोड़ा सा क्रैम्प आ उनके पैरों में। थोड़े से घायल नजर आते हुए। तो इसी बीच चलेंगे मैदान के बीच में फिर एक बार मुकाबला शुरू होता हुआ। सीमित 5 ओवर का मुकाबला है, 25 रन ये टारगेट है मैदान के बीच में। उत्कर्ष मित्र मंडळ आयोजित ईस्टर ट्रॉफी 2025 हे आयोजन, भव्य दिव्य आयोजन या निश्चयाच्या जटा मैदानावरती पूर्ण टूर्नामेंट टेनिस क्रिकेट मधनं ही लाईव्ह पाहिले जाते। पूर्ण जगभरात या मॅचेस लाईव्ह बघल्या जात आहेत। आणि याचं श्रेय सुमित धुरी यांना। इसी बीच चलेगा मैदान के बीच में मुकाबला शुरू होता हुआ, सिंगल रन के तहत पारी का खाता ओपन होता हुआ। थोड़ा सा चोटिल, थोड़ा सा क्रैम्प है अभी भी पैरों में उनके, लेकिन अपने टीम के लिए जूझना ये उनकी बिल्कुल आदत बन चुकी है। सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट कर दिया मात्र भूषण आरोलकर, जो जिनके पास स्ट्राइक, सैंडी की गेंदबाजी। कुल मिलाकर दो गेंदों का खेल हुआ समाप्त, मात्र एक रन बना स्कोर कार्ड के ऊपर। शाम का माहौल है, दोपहर का सत्र है, लेकिन अगर बात की जाए तो शाम के माहौल में एक कड़ा मुकाबला, अस्तित्व की लड़ाई मैदान के बीच में, डू और डाई मुकाबला मैदान के बीच में नजर आता है। इसी बीच सैंडी चले अपने ओर से तीसरी गेंद लेके, लाजवाब स्ट्रोक, काउ कॉर्नर के रिजल्ट में गेंद निकलते हुए वन बाउंस से मारेगा पार, 4 रनों के लिए जगह बनाकर खेली। बिल्कुल गेंद उड़ती रहा, टिप पकड़ने के बाद धीमी आई गेंद और उसका फायदा उठाया बिल्कुल पैसे। यस डीजे, फिर एक बार चले और एक विकेट करने का प्रयास, बल्ले का टॉप एज लिया, काफी देर तक हवा में, शुभम आएंगे गेंद के नीचे, सेफ गेंद जिसको माना जाता है, बिल्कुल उनके हाथों में गेंद, विकेट नंबर 1, बैक टू द पवेलियन डीजे। उनके हाथों में गेंद निकली और यहाँ पर विकेट नंबर पहला बैक टू द निकलता हुआ। फिर एक बार अब मात्र रॉयसन जो कि स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे, राइट हैंडर के एक ताबड़तोड़ वाले बल्लेबाज हैं, ओपनिंग में आते हैं बल्लेबाजी के लिए, तो बिल्कुल मजा आता है मुकाबले में। टैप की हल्का से पॉइंट के रिजन में थोड़े से चोटिल वहां पर पीटर, और यहाँ पर विकेट को सेक्रीफाइस करना पड़ा। रॉयसन बैक टू द पवेलियन डीजे।
बस डीजे। निकलता हुआ 7 रनों के ऊपर
महत्वपूर्ण 3 विकेट वापस लगआउट में लौटे पीटर फर्नांडिस, रॉयसन और उनके साथ साथ अगर बात की जाए तो भूषण नारोलकर वापस लगआउट में लौट चुके हैं। अब फिर एक बार चले संदेश, कट किया बिल्कुल पॉइंट और थर्डमैन के बीच में, पॉइंट के रिदन में, डीप पॉइंट के रिदन में गेंद निकली, 1 बॉल सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। बैटल बनाकर बल्लेबाजी करने की कोशिश जरूर की जा रही है मैदान में, लेकिन एक छोर की अगर बात की जाए तो जयस्पोर्ट दावोली टीम कड़ी बिल्कुल संघर्ष दे रही, बेहतरीन फील्डिंग, उसके साथ साथ अगर बात की जाए गेंदबाजी सटीक इन से लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं, विकेट टेकिंग गेंदबाजी रही है अगर बात की जाए सैंडी की। तो उसके बाद अगर बात की जाए संदेश सारगांवकर की गेंदबाजी मैदान के बीच में, ब्लॉकर में डालने का प्रयास, हल्के हाथ से टैप किया, गेंद को सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे रन का प्रयास रहेगा मैदान के बीच में, तेज और रफ्तार के साथ खिलाड़ी आते गेंद के ऊपर, गेंद को फील्ड करेंगे, वापस थ्रो करेंगे स्ट्राइक गेंद के ऊपर, तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 10 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। दूसरी ओर के कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त, आखिरी गेंद का खेल बाकी है। ये जानकारी हमारे साथ जयेश टांडेल हमको देते हैं, स्कोरिंग काउंटिंग का काम बिल्कुल बेहतरीन तरीके से, सटीक स्कोरिंग काउंटिंग का काम हमारे साथ कल से जुड़े जयेश टांडेल सर। इसी बीच सिंगल रन मुकम्मल किया, सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन, 12 गेंदों का खेल हुआ समाप्त, 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 9 रनों की जरूरत आने वाली 18 गेंद के ऊपर, 18 गेंदे 9 रन, यह जीत का इक्वेशन मैदान के बीच में। इस स्पोर्ट की अगर बात की जाए तो डगआउट में अभी भी भूषण यादव शेष है, उनके साथ साथ विनय यादव है, तो ये बिल्कुल तोड़फोड़ वाले बल्लेबाज शेष है मैदान में। लेकिन अगर बात की जाए सिंगल टेबल से काम बन रहा है, एक लाजवाब बैटल मैदान के बीच में, सिद्धार्थ कावड़े उनका साथ देने के लिए सागर गवंडी, ये दोनों बल्लेबाज मैदान के बीच में करते हुए अब मात्र गेंदबाजी मार्ग के ऊपर अगर बात की जाए तो परिवर्तन नजर आता हुआ सैंडी कुंडेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर, जिन्होंने पहले ओवर में लाजवाब गेंदबाजी की थी, कुल मिलाकर 3 विकेट चटकाए थे, वही सैंडी कुंडेकर अनुभव के साथ मैदान के बीच में 3 रन बिल्कुल और 5 रन खर्च किए थे। एक बेहतर गेंदबाज, एक अनुभवी गेंदबाज मैदान के बीच में, पटकी हुई गेंद टैप किया, आड़े बल्ले के साथ घुमाया, स्क्वायर लेकर इसमें खिलाड़ी तैयार थे और खिलाड़ी के बिल्कुल गोदी में गेंद निकलते हुए विकेट नंबर 4 बैक टू द पवेलियन डीजे। गेंद लेकर सामने विनय यादव के लिए हल्के हाथ से कट करने का प्रयास, सिंगल रन मुकम्मल करेंगे इस गेंद के ऊपर, सम्मान दिया, बिल्कुल मजबूर करते बिल्कुल सैंडी ने इस गेंद के ऊपर सम्मान देने के लिए और 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार गेंदबाजी मार के ऊपर चलेंगे सैंडी, टैप किया, गली से गेंद निकलो, बिल्कुल सिंगल रन के लिए, ये अच्छी रणनीति है, बड़े शॉट की जरूरत नहीं, सिंगल टेबल से काम बन रहा है, तो उस हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी मैदान के बीच में हल्के से टैप किया और स्ट्राइक को रोटेट कर दिया। फिर एक बार विनय यादव स्ट्राइक के ऊपर नजर आएंगे और गेंदबाजी मार के ऊपर सैंडी बिल्कुल अभी भी मुकाबले को बिल्कुल बचाने की कोशिश करे, बार बार फील्ड में तब्दीली ला रहे हैं, जानते हैं बिल्कुल 1-2 विकेट मिलेंगे तो बिल्कुल कड़ा मुकाबला बन सकता है, क्योंकि उनकी क्षमता है उनके पास गेंदबाजी में। इसी बीच चले गेंदबाजी मार के ऊपर सैंडी, कट किया, यह गेंद के ऊपर सिंगल रन बनेगा। दूसरे का प्रयास मैदान के बीच में, जब तक आते खिलाड़ी गेंद के ऊपर गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे, तब तक 2 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने। फाइनल के रिदम में बिल्कुल हल्के से गेंद टैप कर दिया और गेंद निकल चुकी थी 2 रन के लिए, 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन स्कोर कार्ड के मात्र 5 रनों की जरूरत है।
ये देखो आड़े बल्ले के साथ एक खूबसूरत स्ट्रोक फाइन लेग के रिजल्ट में गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए और इसी के साथ ये मुकाबला जीतती हुई ए स्पोर्ट अरौली टीम डीजे।